त्यासने हळद कुकुला. आता तो गुळाचा खडा मोर ठेव. निवत दाव आता. हा आता वळून घे. ते ताटलं ग मोच्या पाया पड आता. आता मेंढ्यांचे पाय पडायचं वय. त्याचं काय ऐकू नग, काय बी बोलत असतोय त्यो. एक ती समधी लोक ह्या मेंढ्यांच्या पाया पडतील तेव्हा समजल तुम्हाला. झालं ना मग तुझ्या मनागत. वय लगन बा चल. एवढ्या मेंढ्यांच्या जीवावर कसा काय व्हायचा संसार. धीर धर की अजून 2 गाय बी घेणार आहे मी. आणि कसं घेणार आहे. कशा म्हणजे मेंढ्या घेतल्या तशाच. मेंढ्यांसाठी करदोडा विकलाय ना व. आता गायींसाठी काय ऐकणार. ते काय ठाव नाही मला, पण मी गाय घेणार हे नक्की आहे. बर या. महादेवा, महादेवा, माझ्या मुलाचं लगीन होऊ दे. लई उपकार होते. आता मला घरात थांबून नाही चालायचं. मेंढ्यांमुळे मला घराच्या बाहेर तर पडता येईल. भक्तांच्या हाकाला वो देता येईल. ए पोराओ, काय चाललंय. अरे काल बाळू भेटला आम्हाला. होय का, म्हणजे बाळप्पा गावात आला होता वय. अरे गावात नाही, आम्हीच गेलो होतो पल्ल्याळ गावात. बाळू दिसला मेंढ्या घेऊन जाताना. हा, नव्या मेंढ्या घेतल्या आहेत ना व. का रे, तुला बी भेटला होता की काय. हा हा, आमची गाठ झाली होती. चांगला आहे, बाळू काम करतो आहे ते. पण माधू त्याच्याकडे मेंढ्या घेण्यासाठी पैसे कुठून आलं रे. ते कोणासने बी समजायला नाही पाहिजे. तुझ्या माझ्यातच राहू दे. आता म्या कशा पायी विचारतो आहे त्याला. अरे त्या गंगूताईकडनं घेतला असतील पैक. नाही नाही, आपल्याला काय ठाऊ नाही वे बाळू कसा आहे ते. अरे पण बाहे पकडणं बी घेईल असं काही वाटत नाही. अरे पर तू मासनी काय करायचं हाय. मेंढ्या घेतल्या आहेत ना व, मग झालं की. उगा आपलं काथ्या कुट करत राहायचं. बरं बाबा जाऊ दे. बर तो तात्या आहे ना व. अरे त्याच्या संग मंगळू बी हाय.
आवाज दे रे त्याला. तात्या, अय तात्या, अरे इकडे ये. अरे निवांत बसले आहे तुम्ही. हा आता काय करणार बाबा, तुझ्यासारखं काय आम्ही कामदार आहे वय. अरे तसं नाही रे, मंगळूचं काहीतरी काम आहे म्हणून त्याच्या संग चाललो मी. काळ बहिरी का चालला आहे वय. हो पहिरेलाच भेटाय चालला आहे. तुला काय करायचंय? तू कशा पायी घसात आणि तो मी आपलं विचारलं. अरे काळ भैरीने खास करून घेतला आहे त्याला. खास म्हणजे काय पोरगी बिरगी बघितली की काय ह्याच्यासाठी? का तुझ्या तोंडात गुळ शेंगदाणे पडो. कसला बोलला बघ साधा. हो. परत असलं काय काम नाही, काम जरा वेगळंच आहे. असं जा मंगळू मोर तू, मी येतो मागणं. बाबा, अरे काय मस्ती आला गपचिप. जाय निघ, नाही तर येत बी नाही. जाय. असं होय? नाही थांब. काळ भैरीला सांगतो तेव्हा कळन तुला. काळ भैरी संपतो तो समजा वैरी. सांग बाबा, कोणाला सांगायचं त्याला सांग. जाय. मला भ्या दाखवतो. अरे पण काय काम होत. अरे माझं काम काही नाही बाबा, त्यानं बोलवलं म्हणून चाललो होतो. तात्या, अरे आता चांगला कामाला लागला आहे ना व, मग सोड की ना त्यांचा. तेच तर म्हणलो, म्या कोणाच नाद नाही लागत. त्यानं बोलवलं म्हणून म्हणलं बघाव काय काम आहे. आता कष्ट करून पैक कमवायचं ठरवलं आहे ना व. तेच तर माझ्या डोक्यात आहे माधू. अरे पण त्या बहिरीला नाही म्हणणं कुठवर बरोबर आहे. म्हणजे अरे म्हणजे त्याच्या नावानं लिंबू बिंबू फिरवायचं ते. तू हात तोंडात शान पडो, आता चांगलं बोललो होतो तू. अरे असं कशा पाय बोलतो. अरे तो काय खोटं बोलतो हाय वय. तो बहिरी कसा आहे ते ठाव नाही वय तुला. बरोबर आहे. नाही मी जाऊन बघतो बाबा काय काम आहे त्याच. हाय का आता. म्हणजे आता म्हणत होता कशा पायी जाऊ, आता म्हणतो जाऊन येतो. तुझं बी काय कळ ना झालंय. अरे होय बाबा, पण ह्यांनी सांगितलं ते का खोटं आहे का. जाऊन बघून येतो बाबा काय काम आहे. बाबा अरे अरे या बहिरीनं तात्याच्या डोक्यात काही भरिवलं नाही म्हणजे झालं. तात्या कुठं लय शहाणा आहे तवा. कवा देवाप्पा संग, कवा त्या भैरी संग, कवा बाळू संग. पण खरा तात्या कोणाच्या बाळाला पण घावायचा नाही. असं नाही रे, बाळप्पा उगा कोणाला जवळ नाही करायचं. तात्या सुधारला हाय म्हणून बाळप्पानं जवळ केला आहे. आता गेला आहे नव बहिरीकडं. बाहेर येताना एकलाच तात्या बाहेर येतोय का नाही बघ. गंगूताई, विचार करतोय का आता पहिल्यागत करून नाही चालायचं. पहिल्यागत म्हणजे ते आता मेंढ्या गुरं घेऊन इथल्या इथं जातोय ना व, त्याचा काय उपयोग आहे. अरे आता तर जाऊन आलास की इजापूरला. होय, ते एकदा झालं, एवढ्यावर भागणार नाही. मग काय रोज उठून पळतोस. तोच विचार चालू आहे माझा. जे काय डोसक्यात आहे ते सवनं सांगा. अगं आता मेंढ्या वाढल्या आहेत, अहो इथं थांबून काय बी होणार नाही. मेंढ्यासनी घेऊन आपल्याला लांब लांब गेलं पाहिजे. मेंढ्यांच्या जीवावर जगतोय आपण, त्यांचं पोट भरायला निघ का. मला नाही वाटत असलं काय. अगं ऐकून तर घे त्याच. हा, इथं राहून काय बी उपयोग नाही असं माझं मत आहे. पावसाळा असला का जिथं खडकाळ जागा आहे तिथं जायचं. उन्हाळा असेल तेव्हा जिथं पाणी आहे तिथं जायचं. घरला कवा यायचं मग. तांब्यातनं जेव्हा येळ मिळेल तेव्हा यायचं घर. आणि येळ कवा मिळत. हे आपण ठरवायचं. आता मी काही एकला जाणार नाही, समजेजण जायचं आहे तेव्हा समध्याने ठरूया. तुला थांब म्हणलं तर तेवढं समजत नाही. तारा निघाला. नाही का म्हणला की नाही घाला पाहिजे. काय चाललंय तुमचं. माझं कुठं ह्या मंगळ्याच चाललं.
चल म्हणला काळ बहिरीला भेटला आणि तरा 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 पुढे निघून गेला. येणार नाही कोण म्हणलं? मी कुठे येणार नाही म्हणलं. तो आज म्हणला बहिरीचे पाय दाबायचे आणि सेवा करायची ना असं तसं चल म्हणे. ए, तुमची तोंड गप्प होणार आहेत की मी गप्प करू? अहो नाही मी काय म्हणत, गप, एक शब्द काढायचा नाही तोंडात ना. मी कुठे शब्द काढतो. गप बोललो ना. काय रे तात्या, तू आधी त्या पंचाचा माणूस होतास ना, हम्म. आणि आता काय त्या भाळूचा माणूस झालाय? बोल की. आता बोलतोस की नाही? अहो काय ते एकदा ठरवा ना, बोलायचं आहे का नाही बोलायचं. तात्या, जेवढं विचारतोय तेवढं सांग. अहो विचारा की, म्या कवा नाही म्हणलं. त्या बाळूचं काय चाललंय? बाळूचं काय चाललं आहे ते काय मला ठाव नाही. का त्याच्याबरोबर गेला होतास ना तू? आता मी गेलो होतो तवाच ठाव आहे, आता काय ठाव मला त्याच. तात्या, लिंबू फिरवून भस्म करून टाकील तुला. असं कसं, आता जे विचारलं ते बोलतोयच की म्या. जे विचारतोय ते नीट सांग. अहो सांगतो, बाळ्या संग गेलो होतो विजापूरला, तर तो म्हणला म्हणून गेलो होतो, मला काही जायचं नव्हतं. आणि तिथं काय त्यांनी फळ नाही घातला. हा पण थोड्या वेळासाठी कुठेतरी गेला होता. कुठे गेला ते काय ठाव नाही, पण तो म्हणतो तर आमचे पाहुणे आहे कोणते. बाकी काय माहित नाही तुला? बाकी काय नाही, बाकी काही ठाव नाही. त्याच्या सासूरवाडीत काय परिस्थिती? सासूरवाडीचं तो काय बोलला नाही, पण समजा चांगलंच असेल. आणि इथल्या घरी? इथं तर काय बा, इथं सगळं बाईजवाराच आहे. हे बघ तात्या, आता तू एक काम करायचं. त्या बाळू बद्दल तुला जे काही समजेल ते मला इथं येऊन सांगायचं. हा चौथा येऊन सांगाल मी तुम्हाला. वाट बघा. काय? अहो, थोडी वाट बघावी ना माणसानं. आता तुमच्या गत माझ्याकडे जादू आहे का ती तुम्ही तर सांगायला? बाळ बहिरी इकडं असं चाललं आहे, थोडी होणार आहे. हे बघ तात्या, तू माझं काम केलंस तर मी तुझं भलं करीन. काय भलं करणार आहे कोणाच ठाव. 2-2 लगीन लावून देऊ म्हणले, एक तरी झालं का? आता तुमच्या पायी मी पंचाला सोडून आलो तरी मग लगीन व्हायना. अरे मी लावून देईल तुझं लग्न. बघू बघू कवा लगीन लावून देत. जाऊ का आता म्या? जा. म्हणते काळ भैरी संपती होती, समजे वैरी काय संपणार आहे काय. मंगळू, ह्या तात्यावर कितपत विश्वास ठेवायचा? आता मी तरी काय सांगणार आहे? एरवी तुम्ही जे सांगता तेच मी ऐकतो. तुमच्या शब्दा पलीकडे काय वाटलं आहे का? मला तर काहीच सांगता ना. या काय हे घर सोडून कुठं बी यायचे तर तिला घेऊन जायचं असेल तर जा. तर ते तू ठरी. असं हिंचवाचं बिराड कुठवर घेऊन फिरायचं. हे होते तेव्हा त्यांनी सांभाळलं. आता बाळू सांभाळतो हाय तर त्याच्या मनानं बी व्हायला पाहिजे. अगं वय पण म्हणून काय असं घर सोडून फिरत जायचं? त्याला काय होतंय? एवढ्या मेंढ्यासनी चारा पाहिजे आहे तर जावं लागणारच. काय सत्र आहे एवढ्या मेंढ्या लावलं आहे? 5 मेंढ्या तर वाढल्या आहे, त्याने एवढं काय होणार आहे? का त्यांचं काय पोट नाही का? होईल की इथं काहीतरी. काय होत नाही इथं. इचर गावातल्या लोकांस मलाच विचारत होते केव्हा जायचं पुण्याला म्हणून. ती काय खुळे आहेत का? हा काय गंगूताय? बघा तुम्ही ठरवा. या काय यायची तर तिला यायची. अगं मला काय विचारायचं? आम्ही इथं कशा पाय आलो आहे? तुला मदत व्हावी, तुला संगत व्हावी म्हणूनच आलो आहे ना व. आणि मी आज जर ह्यांच्या संग फिरत राहिली तर कसं व्हायचं? हे बघ, म्या काही एकला जायचं म्हणत नाही. मेंढ्यांचा विचार करूनच मी बी बोलतोय. तू बी विचार कर आणि ठरव काय ठरवायचं आहे.
विक्रम, काय आहे आई? अरे किती वेळ घरात बसून राहतो? मग काय करायचं? यांनी पुण्यांदा बघितलं ना तर चापकानं फोडतील तुला. त्याची तर आता सवयच झाली. अरे मग सुधार की. सुधारायचं म्हणजे करायचं काय? अरे किती वेळा सांगितलं तुला, अरे शेतात जावं, हिशेब बघावा, गडी माणसांकडनं 4 कामं करून घ्यावी. मला नाही जमणार. अरे असं म्हणून कसं चालेल? अरे गावात लोकांसमोर विक्रम राव म्हणतो आम्ही तुला, आणि कामच नाही केलं तर कसं होईल बरं? ना चाललो बाहेर. थांब विक्रम, अरे ह्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ आणलंय. बेळगावची मुलगी हाय, मोठं घराणं हाय, देखणी हाय, गुणवान हाय. म्हणजे बा काय ऐकणार नाही. त्यांनी काय ऐकावं? मला नाही करायचं लगीन. अरे असं म्हणून कसं चालल? आणि ह्यासनी मी काय सांगणार नाही, ते मलाच कावत्याल. म्हणजे पोरगी दाखवायचा कार्यक्रम आहे का काय? भय समधी इकडेच येणार आहेत. आहे तू सांग ना बाला काहीतरी. काय तुला लगीन करायचं नाही म्हणून? होय. अरे पण तुला लगीन का नाही करायचं? मला नाही पडायचं या समध्यामध्ये. अरे देवा, आता कोणत्या देवाकडे जावं? उपास तपास झालं, नफस सायास झालं, देव ऋषी झालं. ह्यातलं काय बी करायची गरज नाही. विक्रम, हे मी नाही सांगायची तुझ्या बाला. अरे बाळू, अरे काय काम चालू आहे? सदा अरे नाणे बी आहे की. कसं आहे? आम्ही बरं आहे. या बस. हा, नाही नाही नको. ठीक आहे. काय काम चालू आहे? कसली काम? हा पाऊस काय सुटून देतो आहे वय? का रे बाबा? मग काय नाही पडला तर थोबाड वर करून आभाळाकडे बघत बसायचं, आणि हिसाबाच्या बाहेर पडला तर तोंड खाली पाडून भुईक बघत बसायचं. खरं आहे गाड्या, शेतकऱ्यांचं जगणं म्हणजे परीक्षाच आहे बघ. अरे त्यो हाय म्हणून तर आपल्याला भाकर आणि साखर आहे. बाळू, तुझ्या तोंडून असं ऐकायला लय बरं वाटतं बघ. असते असते. दादा माझ्याकडे काय काम काढलं? अरे एक अडचण होती. माधू म्हणला का बाळू जा समद बैजवार होईल बघ. कसली अडचण रे? नाण्या, हा, तू सांग की. बाळू कसं आहे, हा माझा मेहुणा आहे, त्याला जरा अडचण आहे. 8 महिन्याचं पोर आहे ना व? होय होय. 30 रात रडतया. होय होय होय. एकादशीचा जलम आहे त्याचा. घराच्या अंगणात तुळस आहे. होय हाय. तुळशीचा पाला पांडुरंगाच्या पायावर ठेवत जा. त्याच पानाचा अर्थ पोराच्या तोंडात टाक, बरं होईल पोर. काय चाललं आहे हे समद? काय नाही, लेकराला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून बाळू का आलो होतो. हा मग ते काय वैध आहे त्याला बरं कराय?